मी विसरलेलो होतो, कारण काय माहिती ना त्या कॅरेक्टरनी धमाल जेवढी केलेली ना, परत ती धमाल रिक्रिएट करायचं म्हणजे ते मोठंच शिवधनुष्य होतं. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. दे धक्का 2 या चित्रपटाचं निमित्त आहे आणि म्हणून ओनली महेश सर आहेत माझ्यासोबत. महेश सर कसे आहात? म्हणजे टीजर, ट्रेलर, म्युझिक लॉन्च हे सगळं अशी ट्रीट मिळाली आज सोहळ्याला आम्हाला. आणि काय, कारण काय आहे ना की एक खूप दिवसात ना म्हणजे थिएटरमध्ये ती एक कोविडपासूनची एक मरगळ आली ना, ती मला वाटतं की हा सिनेमा हेल्प करेल दूर करायला. इट इज अन ॲब्सोल्यूट फन फिल्म. म्हणजे त्याच्यात जा आणि गो थरली टू एन्जॉय द फिल्म. त्यात एक फॅमिली काय काय धांदल करू शकते परदेशात जाऊन, ते सगळं टाकलेलं आहे मी सिनेमात. पहिल्या भागामध्ये आम्ही बघितलं म्हणजे ती त्यांची जर्नी, तो प्रवास असेल आणि हे सगळे कॅरेक्टर्स जे ते एक एक कॅरेक्टर लक्षात राहिलं होतं त्यावेळेस. पण आता या सगळ्यांना पुन्हा एकत्र आणण्याचं आणि काय झालं की ते मी विसरलेलो होतो, कारण काय माहिती ना त्या कॅरेक्टरनी धमाल जेवढी केलेली ना, परत ती धमाल रिक्रिएट करायचं म्हणजे ते मोठंच शिवधनुष्य होतं. आणि पण ते ज्या वेळेला ठरलं की लंडनला, मग मला त्यावेळेला एक लाईन सुचली पहिली की फॅमिली मकरंदचा सत्कार आहे लंडनमध्ये. तिकडे इंडिपेंडन्स डेला इंडियन एम्बसी त्याचा सत्कार करते, बिकॉज तळागाळातून आलेलं एक बिझनेसमॅन. आणि तिकडे गेल्यावर ते होतं त्यांचं, कारण काय ना स्वभाव जात नाही ना. भले पैसा आला असेल तर दे आर ऑल व्हेरी रूटेड पीपल आहे. त्यामुळे त्यांना काही की आम्ही सॉफिस्टिकेटेड आहोत असं काही नाही आहे. ते अगदी टिपिकल त्यांचा बाणा त्यांनी सोडलेला नाही. त्यातनं होणारा एक धमाल गमती जमती तो सिनेमा आहे. आज सगळं बघितल्यानंतर मजेशीर वाटतं, इंटरेस्टिंग वाटतं आणि त्यामुळे उत्सुकता आहे कशा पद्धतीची. खूप शुभेच्छा सर. थँक्यू सो मच.